आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सांगलीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम। अजित पवार गटाच्या साथीनं जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा। सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या सारीपाटात महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड देत आपला झेंडा फडकवला आहे। अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका गटाला सोबत घेत महाविकास आघाडीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले। करेक्ट कार्यक्रम करण्याच्या या राजकीय खेळीमुळे सांगलीच्या राजकारणात भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते, त्यामुळे सत्तेचा पेच निर्माण झाला होता। सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार हालचाली सुरू होत्या। भाजपच्या वतीने स्वप्नाली मासाळ अध्यक्षपद आणि शिवसेना शिंदे गटाचे हिम्मत जाधव उपाध्यक्षपद यांनी अर्ज दाखल केला होता। त्यांना अजित पवार गटाच्या संजय काका पाटील गटाच्या 2 सदस्यांचा पाठिंबा होता। काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांनी एकत्र येत 30 सदस्यांचे संख्याबळ गाठले होते। विजयासाठी आवश्यक असणारी मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्यांनी अजित पवार गटाच्या 4 सदस्यांना आपल्या गोटात खेचून भाजपचा गेम पलटवला। निवडणुकीच्या दिवशी जिल्हा परिषद आवारात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2 खासगी बसेसमधून महाविकास आघाडीचे सदस्य जिल्हा परिषदेत दाखल झाले। दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिंदे गटाचे 25 सदस्य विजयाचा विश्वास व्यक्त करत सभागृहात पोहोचले होते। 9 मतांनी भाजपचा पराभव। अध्यक्षपदासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले। यामध्ये महाविकास आघाडीने अनपेक्षितपणे बाजी मारली। यामुळे संगीता पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गट अध्यक्ष ऋषिकेश लाड, काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 34 मते मिळाली, तर महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला। सांगलीत जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे भाजपच्या गोटात शांतता पसरली असून अजित पवार गटातील उभी फूट या निवडणुकीत निर्णायक ठरली आहे। अजित पवार गटातील उभी फूट या निवडणुकीत निर्णायक ठरली आहे। जिल्ह्यामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष या 3 पक्षाचे मिळून 30 सदस्य निवडून आलेले। पण जिल्ह्यात निवडणूक होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांची आणि आमची ही बऱ्याच ठिकाणी आघाडी झालेली होती। त्यामुळं त्यांचेही 6 सदस्य निवडून आलेले होते आणि त्यामुळं हा निर्णय हा अनपेक्षित नाही आहे, हा अपेक्षितच निर्णय आहे। मी या निमित्ताने या जिल्ह्यात आमचे खासदार विशाल पाटील, माजी मंत्री माननीय विश्वजित कदम साहेब, त्याचबरोबर आमचे तासगावचे नेते सुरेश पाटील, त्याचबरोबर माननीय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माननीय शिवाजीराव नाईक साहेब, अजितराव घोरपडे साहेब, विलासराव जगतापजी, त्याचबरोबर विक्रम सावंत आणि राजेंद्र देशमुख या सगळ्यांनी आम्हाला, आणि मानसिंगराव नाईक आणि मनोज शिंदे या सगळ्यांनी मिळून या निवडणुकीत आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळं हा आमचा यशस्वी झालं। मी त्या सगळ्यांचे आभार मानतो। आनंद की भाचा उपाध्यक्ष झाल्याचा नाही, मुख्यतः सांगली जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय ज्येष्ठ नेते वसंतदादा, स्वर्गीय राजाराम बापू असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय RR पाटील साहेब, अशा एक काँग्रेस पक्षाचा, काँग्रेसही हा जिल्हा म्हणून मानला जातो आणि नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा खूप चांगला कौल
हा सांगलीच्या लोकांनी हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराला दिला हे स्पष्ट दिसून आलं. आज तालुका पंचायतीचेही निकाल आपण पाहिले तर सभापती होत असताना सत्ताधारी पक्षाचे फक्त एकूण 10 तालुक्यामध्ये 3 तालुक्यामध्ये हे सभापती झालेत. 7 तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे हे पंचायत समितीचे सभापती झालेले आहेत. त्याचबरोबर आज जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा विशेष करून काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार साहेब गट आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि जिल्ह्यातील आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आमचे खासदार सन्माननीय विशालदादा पाटील आणि अनेक नेतेगण, आदरणीय ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे साहेब या ठिकाणी असतील, आमचे जिल्हाध्यक्ष विक्रमदादा सावंत, देवराजदादा पाटील, सगळी ज्येष्ठ मंडळी ह्यांनी जी ताकद लावली त्यातनं हे समीकरण जमलं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे वाळव्या तालुक्यातले झालेत आणि ज्या पलूस कडेगाव मतदारसंघातनं 8 जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे निवडून आले तिथून पलूस तालुक्यातल्या एका तरुण कार्यकर्त्याला ऋषिकेश लाड ह्यांना उपाध्यक्ष करण्यात आलं. त्याबद्दल मी जिल्ह्यातल्या सर्व महाविकास आघाडीच्या सदस्यांचाही आभारी आणि लोकांच्या आभारी.